तुमच्या बालपणाने तुमचं प्रेम जीवन कसं ठरवलं आहे? या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या या प्रश्नांची उत्तरे मिळतील. तुमच्या बालपणाचा तुमच्या प्रेम संबंधांवर कसा परिणाम होतो? अटॅचमेंट स्टाईल म्हणजे काय आणि ती नात्यावर कशी प्रभाव टाकते? बालपणीचे अनुभव आणि मोठेपणीचे प्रेम संबंध यांचा संबंध काय? सेक्युअर, अँक्शियस आणि अवॉइडंट अटॅचमेंट समजून घ्या सोप्या भाषेत. बालपणीच्या जखमा प्रेम जीवन बिघडवत आहेत का? नात्यात वारंवार तोच त्रास का होतो? मानसशास्त्रीय कारणे. कमी आत्मसन्मान आणि प्रेम संबंध यांचा संबंध काय? लहानपणी मिळालेलं प्रेम मोठेपणीच्या नात्यावर कसं परिणाम करतं? टॉक्सिक रिलेशनशिप मागे बालपण जबाबदार असू शकतं का? तुमचं अटॅचमेंट स्टाईल ओळखून नातं कसं सुधारायचं? या आणि अशाच प्रकारच्या निरनिराळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओत मिळतील. चला तर मग सुरू करूया. आपण मोठे झाल्यावर ज्या प्रकारचं प्रेम निवडतो, ज्या प्रकारे नातं सांभाळतो, भांडतो, जवळ येतो किंवा दूर जातो, त्यांची बीजं बहुतेक वेळा बालपणात पेरली गेलेली असतात. मानसशास्त्रीय संशोधन सांगतं की लहानपणी पालकांसोबत किंवा ज्या व्यक्तींनी आपल्याला वाढवलं त्यांच्यासोबत असलेला भावनिक अनुभव आपल्या पुढच्या प्रेम संबंधांवर खोल परिणाम करतो. ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ जॉन बॉल्बी यांनी अटॅचमेंट थेरी मांडली. त्यांच्या मते बाळ आणि पालक यांच्यात तयार होणारा भावनिक बंध हा पुढील आयुष्यातील सर्व नात्यांचा पाया असतो. नंतर मॅरी ॲन्सवर्थ यांनी या संकल्पनेवर संशोधन करून वेगवेगळे अटॅचमेंट स्टाईल स्पष्ट केले. जर बालपणी पालक प्रेमळ, सातत्यपूर्ण आणि आधार देणारे असतील तर मुलामध्ये सुरक्षिततेची भावना तयार होते. मोठेपणी अशी व्यक्ती नात्यात विश्वास ठेवते, भावना व्यक्त करू शकते आणि संघर्ष शांतपणे हाताळते. जर कधी प्रेम, कधी दुर्लक्ष असा अनुभव आला असेल तर मुलामध्ये असुरक्षितता वाढते. मोठेपणी अशी व्यक्ती सतत खात्री मागते. तो किंवा ती मला सोडून जाईल का, अशी भीती कायम असते. त्यामुळे नात्यात जास्त अवलंबित्व दिसतं. जर लहानपणी भावना व्यक्त केल्यावर प्रतिसाद मिळाला नाही तर मुलं स्वतःला भावनिकदृष्ट्या बंद करायला शिकतात. मोठेपणी अशी व्यक्ती जवळीक टाळते, जास्त बांधिलकी टाळते. जर बालपणी सुरक्षिततेऐवजी भीती, हिंसा किंवा अस्थिर वातावरण असेल तर व्यक्तीच्या मनात प्रेम आणि भीती एकत्र गुंततात. नात्यात कधी खूप जवळ, कधी अचानक दूर असा पॅटर्न दिसतो. बालपणात आपण नकळत एक आंतरिक स्क्रिप्ट तयार करतो. उदाहरणार्थ, घरात सतत भांडणं असतील तर प्रेम आणि संघर्ष अशी धारणा तयार होऊ शकते, किंवा घरात संवाद मोकळा असेल तर प्रेम म्हणजे समजूत आणि सहकार्य अशी समज तयार होते. किंवा जर प्रेमासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागत असतील तर मोठेपणी आपण स्वतःला सिद्ध करण्याच्या नात्यात अडकतो. ती स्क्रिप्ट इतकी खोलवर असते की आपण जाणीवपूर्वक निवड करत नाही. आपल्याला ओळखीचं वाटणारं प्रेम आपोआप आकर्षित करतं. बालपणात मिळालेलं कौतुक, स्वीकार आणि प्रोत्साहन आत्मसन्मान वाढवतं. संशोधन सांगतं की ज्यांचा आत्मसन्मान चांगला असतो ते नात्यात स्वतःची किंमत कमी करत नाहीत. ते नाही म्हणू शकतात. पण जर बालपणी सतत टीका, तुलना किंवा दुर्लक्ष अनुभवले असेल तर व्यक्ती मोठेपणी कमी आत्मविश्वासाने नात्यात जाते. ती चुकीच्या वागणुकीलाही सहन करते कारण आतून तिला वाटतं की मला इतकंच मिळू शकतं. लहानपणी भावना कशा हाताळल्या गेल्या हे खूप महत्त्वाचं आहे. जर रडल्यावर समजून घेतलं गेलं तर व्यक्ती भावना मोकळेपणाने व्यक्त करते. जर रडल्यावर चुप बस असं सांगितलं गेलं तर भावना दाबण्याची सवय लागते. मोठेपणी नात्यात वाद झाला की काही जण शांतपणे बोलतात तर काही जण पूर्णपणे गप्प होतात किंवा संतापतात. हे बऱ्याचदा बालपणातील शिकलेल्या पॅटर्नमुळे असतं. एक रोचक गोष्ट म्हणजे आपण अनेकदा आपल्याला परिचित असलेला स्वभाव निवडतो. उदाहरणार्थ, जर वडील भावनिकदृष्ट्या दूर असतील तर मुलगी नकळत तशाच प्रकारच्या जोडीदाराकडे आकर्षित होऊ शकते, कारण तो स्वभाव तिच्यासाठी ओळखीचा आहे. हे चुकीचं आहे असं नाही, पण जर त्या पॅटर्नमध्ये वेदना असतील तर त्याची जाणीव होणं गरजेचं आहे. बालपणीचा भावनिक किंवा शारीरिक आघात पुढील नात्यांमध्ये भीती, संशय किंवा जास्त नियंत्रणाच्या रूपात दिसू शकतो. काही लोकांना जवळीक आवडते पण त्याच वेळी ती भीतीदायकही वाटते. मानसशास्त्रीय अभ्यास दाखवतात की अशा अनुभवांमुळे मेंदूची भावनिक प्रतिक्रिया जास्त संवेदनशील बनते. त्यामुळे साध्या गोष्टीही मोठ्या धोक्यासारख्या वाटू शकतात. हे बालपणातील कठोर अनुभव बदलता येऊ शकतात का? हो, बालपणाचा प्रभाव खोल असतो पण तो अंतिम नसतो. मेंदू लवचिक असतो. योग्य जाणीव, आत्मपरीक्षण आणि गरज असेल तर समुपदेशनाच्या मदतीने आपण आपले जुने पॅटर्न बदलू शकतो. स्वतःचा अटॅचमेंट स्टाईल ओळखा. नात्यात वारंवार येणारे पॅटर्न लिहून ठेवा. हे मी कुठे शिकलो हा प्रश्न स्वतःला विचारा. सुरक्षित आणि समजूतदार नात्यांचा अनुभव घ्या. हळूहळू मेंदू नवीन अनुभवांवर विश्वास ठेवायला शिकतो. तुमचं बालपण तुमचं प्रेम जीवन घडवतं, पण ते पूर्णपणे नियंत्रित करत नाही. ते फक्त सुरुवातीला आराखडा देतं. पुढचं बांधकाम तुम्ही करू शकता.
जर तुम्हाला नात्यात सारखाच त्रास होत असेल तर स्वतःला दोष देऊ नका. कदाचित ते तुमच्या बालपणातून आलेल्या पॅटर्नचं प्रतिबिंब असेल. जाणीव ही बदलाची पहिली पायरी आहे. स्वतःला समजून घेणं म्हणजे स्वतःला दोष देणं नाही, ते स्वतःला मोकळं करण्याची सुरुवात आहे. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.